गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. सो हा व्लॉग अचानक बाहेरनं घडलेला आहे कारण की आम्हाला अचानकच उठवलं आहे रांगोळी कॉम्पिटिशनसाठी. आता आम्हाला रांगोळी कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट घ्यायचं आहे. टॉपिक आहे वुमन एम्पॉवरमेंट. सो आता त्याच्यासाठी प्रिपेअर करायला आम्ही आता रांगोळी आणायला चाललो आहे. फर्स्ट आम्हाला रांगोळी आणायची, अजून आमचं टॉपिक पण डिसाईड नाही आहे. असंच चाललो आहे आम्ही. पहिला आम्ही रांगोळी आणणार आहेत आणि त्याच्यानंतर डिसाईड करणार आहेत. आणि त्यात पण आता 10 वाजलेत, अजून रांगोळी आणायची आहे, टॉपिक पण डिसाईड नाही आणि 12 वाजेनंतर कॉम्पिटिशन संपणार. काय झालं तुमच्या चित्रकुला एवढा वीक आहे, चित्रकुला तरी आम्हाला रांगोळी काढायला बोलवलंय. बळच उठवलंय guys आम्हाला. बदला घेईल, सगळ्यांचा बदला घेईल. ज्यांनी उठवलंय त्यांचा पण बदला लिया जाएगा. दोन पाय काढले. मैं नहीं मानता. इथं आम्हाला पाहिजे ते कलर्स भेटले नाही आहे. आता सेकंडला क्वेश्चन दे हॅव फाइंड कलर अशी दिसतच नाही. कलर हे कलर. आम्ही आता ट्राय करतोय. कलर्स घेतलेत, बघू सगळं आता मिक्स करू. एवढं अचानक कोण सांगतं बे, कसं होणार एवढं अचानक सांगितल्यावर? आमचा इन्स्पो दाखवला तर आमची इज्जत जाईल, कारण इन्स्पो वर्सेस रियालिटी वगैरे असेल. आमचा इन्स्पो तर लाईक आता आम्ही रांगोळी घेऊन कॉलेजमध्ये आलेलो आहे. आता आम्हाला कॉलेजमध्ये खूप मोठं टास्क आहे खडू शोधायचं. कारण सगळे डिजिटल बोर्ड झालेत, खडूच नाही आहे कॉलेजमध्ये. बट वी नीड खडू, बिकॉज आमचं सगळे आर्टिस्टिक रांगोळी होती, रांगोळीसारखी रांगोळीच नाही आहे. सो कंटिन्यू विथ मी स्टार्ट करूया. हे बघा, हिने ते स्टार्ट केलं. सानिका अख्खं ब्लॉक बॉर्डर काढायचं काम करते, जे की खूप इम्पॉर्टंट असतं आहे. हा ना सानिका? आता मी तुम्हाला फास्ट फॉरवर्ड करून दाखवते मी काय काय केलं. ओके, कंटिन्यू. मेमरी बनवते ना बधीर. जे मध्ये ऍक्टिंग करते आमच्या NSS कॅम्पमध्ये मी असं रडले होते. काय म्हणायचं होतं? असं म्हणणं आहे की सर्वात भारी आमची आता एक्सप्लेनेशन दे ए बाई, सरक बघू दे. बघू देताना. वाव, खरंच तर भारी काढलं. खरंच आम्हाला आयुष्यात बेड आहे म्हणून आम्ही एवढं हसतोय. शॉर्ट बट स्वीट आहे. ॲक्च्युली in ancient times women are respectful but not independent. But in modern society we have that courage की आपण आपले मतं मांडले पाहिजे आणि आपण आपलं काय आपल्याला खायचं आहे ते केलं पाहिजे. काय बोलायचं ते प्रिपेअर करते आता सानिका. एक्सप्लेनेशन पण द्यायला लागेल. एक्सप्लेनेशन तर इम्पॉर्टंट आहे. जेवढं तुम्ही चांगलं एक्सप्लेन कराल तेवढे चान्सेस आहेत तुम्हाला प्राईज भेटू शकतो. बरोबर आहे. अरे खरंच विषय भारी आहे. कॉन्सेप्ट काय सांग? वाचायचे कष्ट घे थोडे. हां, राइट, सेक्शन एंड जस्टिस. वा, आमच्या कॉलेजमध्ये मुलं पण एवढे सुंदर ड्रॉइंग करू शकते.
मी एवढं रिस्पॉन्सिबल आहे मी. नॉनसेन्स. गाईज मॅम आल्या म्हणजे मी अशी गोरी नाहीये. एवढं तर कळालंय. लोक फक्त कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट घेत नाही. टॅलेंट सगळ्यांकडे आहे. आम्हाला बळजबरी कॉम्पिटिशनमध्ये बसवलं आहे. बट एवढं सुंदर सुंदर रांगोळ्या काढलात ॲट द मुमेंट. त्या मुमेंटला विचार करून पण एवढं सुंदर रांगोळ्या काढल्या सगळ्यांनी. मला माहिती आहे मागणं खूप नॉईज येत असेल ऐकायला. बट ॲडजस्ट. हे छान बनवलं. तुला काय वाटतंय येईल का आपला नंबर? काय माहिती नाही, काय सांगता येत नाही. तर गेलंय. काढली मस्त. तर आमच्या रांगोळीची थीम थोडक्यात सांगते की आम्ही असं दाखवलं होतं की इंटरनॅशनल वुमन्स डेचा थीम काय होतं, गिव्ह टू गेन. तर त्याच्यानुसार आम्ही एक वुमन्स दाखवलेली जी की पोलीस, नंतर आणखीन आर्मी ऑफिसर, नेव्ही डॉक्टर आणि नेव्ही ऑफिसर ही सगळी आणि विथ दॅट मदर पण आहे. ती एक मदर पण आहे आणि घरच्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी पण पार पाडते. हे पण दाखवलं आम्ही त्यात. तर असं दाखवायचं होतं की एका महिलेला समाजात तुम्ही जर आधार, पाठिंबा किंवा संधी आणि वेळ दिला तर ती कशा प्रकारे वेगवेगळ्या व्यक्तिरेखा समाजात उमटू शकते हे आम्हाला त्यात दाखवायचं होतं, जे की आम्ही दाखवलं. आणि थोडक्यात आणि लास्टला याची तर रिझल्ट सांगताय मॅम. अंगूर खट्टे हे गाईस. जाऊ दे आता. नॉर्मल रुटीन. आमचे परत लेक्चर्स पण आहेत. सो आता थोडं लेक्चर गिळायचं काम करायचं आहे आणि त्याच्यानंतर बघू. भूक लागली मला लय. सो गाईज ह्या व्लॉगमध्ये एवढंच. मी फक्त दाखवत होते की आम्ही काय मजा केली आणि आम्ही रांगोळी कशी काढली. तशी रांगोळी आम्ही तर छान काढली होती बट त्यांनी 3मध्ये एकच नंबर काढला. सो डिसअपॉइंटिंग. त्याच्यामुळे आम्ही डिसपॉईंट झालो आहे. बट जाऊ द्या, एवढं काय कॉम्पिटिशनसारखे असते. आम्ही मजा केली, मस्ती केली. सो हे होतं सगळं या ब्लॉगमध्ये. आम्ही रांगोळी कशी काढली हे कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ऑल व्ह्यू करताय पण सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि सपोर्ट मी. थँक्यू.